आपल्यासोबत बोलण्यासाठी किरण पावसकर जी आहेत. तुमच्या विधानावरून खरं तर राजकारण सुरू झालेलं आहे. तुमची नेमकी भूमिका काय आता? माझ्या विधानावरनं राजकारण झालं असं मला वाटत नाही. याचं कारण मी सांगेन. एकीकडे आनंदाचा क्षण होता की उबाटाचे सोडून आलेले 6 खासदार, हे काय कोण 1 आणि 2 नाही, 6 खासदार एकावेळी पक्षामध्ये येणं ही फार मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आमच्याकडे आनंदाचं वातावरण आणि तिकडेच दुःखाचं होतं. तर शेवटी खापर तर कुठेतरी फोडायचंच आहे ना, तर ते मडकं फोडण्याचं काम करण्यात आलं आहे. बाकी त्याच्यातनं काही नाही. म्हणून मी काही गोष्टी मगाशी दाखवल्या. मी पण चॅनलवर बघितलं, म्हणून माझी जी क्लिप आहे ती मगाशी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवली आहे की मी काय बोललो. बाळासाहेबांविषयी बाळासाहेबांचा अवमान करणारं दाखवण्यात आलं असं माध्यमातनं दाखवण्यात आलं. एक लक्षात घ्या, बाळासाहेबांचा अवमान कोणीही करू शकत नाही, केलेला नाही आणि भविष्यात पण करणार नाहीत. ही आपल्या समोर आपल्या तमाम, फक्त आपल्या चॅनलपुरतंच नाही, मगाशी पण मी बोललोय. परिस्थिती याच्यामध्ये अशी आहे, जर बाळासाहेबांचा अवमान करायचा असता तर याच किरण पावसकरने याच जागेवर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि विचारलं होतं मी तुम्हाला की बाबांनो, हिंदू हृदय सम्राट नाव तुम्ही सोडून देताय आणि आता तुम्ही वंदनीय बाळासाहेब म्हणता का? तुम्ही राहुल गांधीच्या बाजूला बसलात म्हणून म्हणताय? अजान स्पर्धा तुम्ही ठेवल्यात. याकूब मेमनची जेव्हा त्या काय कबरीवर तुम्ही सजावट केली, तो प्रश्न विचारला आम्ही. टिपू सुलतानाचं नाव मलाडच्या एका उद्यान द्यायला निघाला तेव्हा आम्ही विचारलं. आणि बाळासाहेबांचं एक वाक्य मीडियाने कधीच दाखवलं नाही. बाळासाहेबांचं वाक्य दाखवा की त्याच्यात बाळासाहेब स्पष्ट म्हणालेत की माझ्या या शिवसेनेची काँग्रेस झाली तर हे मी दुकान बंद करेन, म्हणजे शिवसेना बंद करेन, असं बाळासाहेब म्हटलेले आहेत. त्याच्यावर कधी तुम्ही विचारलं नाहीत? विचारा उद्धव ठाकरेंना, याच्यावर काय उत्तर आहे का तुमचं? याबाबतचे बॅनर तुम्ही सतत लावत असतात किंवा शिवसेनेकडून तशा पद्धतीचे बॅनर लावून जे ते टीका केली जाते. पण काल तुम्ही असं म्हणालात की आम्ही काय पाळणाघर सुरू केलं काय, त्याच्यानंतर राजकारण सुरू झालं? पाळणाघर आम्ही चालू केलं का असं म्हटलं नाही. मी त्यांच्यासमोर एवढंच फक्त मांडलंय की कालच्या षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन जो उबाटाने साजरा केला त्यामध्ये त्यांचे प्रमुख एवढं म्हणाले की आजपर्यंत तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, आता तुम्ही आदित्यला सांभाळा. त्यावर मी म्हणालोय की ह्याला सांभाळा त्याला सांभाळा हे तुम्ही सांगताय, आपल्या शिवसैनिकांना आलेल्यांना सांगताय, समोरचे कोण असतील ते तुमचे प्रेक्षकांना, की सांभाळा म्हणून. हो, पण आमच्याकडे उलट आहे. आमच्याकडे शिंदेसाहेब त्यांना सगळ्यांना सांगतायत की जे जे लोक माझ्याबरोबर आलेत, मग ते आमदार असतील खासदार असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही ह्यांना सांभाळा. मी एवढंच ते म्हटलंय आणि त्याची क्लिप मला पुरी मिळाली, ती मी मीडियासमोर मगाशी दाखवली. ह्याच्यात बाळासाहेबांविषयी उल्लेख केलेला नाही आणि आमच्या संघटनेचा पाया हाच मुळे बाळासाहेबांचे विचार आहेत. तर बाळासाहेबांच्या विचारांना कुठे तुम्ही चॅलेंज करायला जाणार आहात? बाळासाहेबांमुळे आज आम्ही आहोत. मी मगाशी हे पत्र दाखवलं तुम्हाला की बाळासाहेब ठाकरे यांनी 37 वर्षापूर्वी, आज झाली असतील त्याला 37 वर्षापूर्वी स्वतः साईन करून हे पत्र दिले आणि किरण पावसकरची नेमणूक झाली आहे. त्यात काल परवा कोणतरी आलेले ताबडतोब आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी तुमच्यासमोर असे बोलायला लागले की काय त्यांनी काय केलं, इकडे खाल्लं, त्या मिठाला नाही जागलं. अरे काय मिठाला नाही जागलं? जेव्हा आम्ही सगळी ही कामं करत होतो तेव्हा तुम्ही मला वाटते कामावर जात असाल. MLC झाल्यास नशिबाने काहीतरी मिळाले त्या एकाला, त्याला म्हणावं जा आणि पहिले तिकडे चंद्रकांत खैरे साहेब आहे त्यांच्याकडे शिकवणी घे, समज शिवसेना काय ती, आणि नंतर बोला. आज इकडे येणाऱ्यांचे मला सांगा, रामदास भाई आले, कीर्तिकर साहेब आलेत, अडसूळ साहेब आलेत, दगडूदादा आलेत. हे बाळासाहेबांच्या विषयी तुम्ही अनादर तिकडे चालू केलात म्हणून आम्ही आलोय. फक्त मी आपल्या माध्यमातून एवढं सांगेन, सध्या तुम्ही कोणावरही त्यांच्यावर आरोप करा. ती जी माजी महापौर बाई, त्यांच्यावर आम्ही आरोप काय त्यांच्यावर केलं की डेड बॉडीच्या बॅगा होत्या, त्या बॉडीच्या बॅगा डबल किमतीने घेऊन तुम्ही 6,500ने त्याच्यात घोटाळा केलात म्हणून. हो, तुम्ही महापौर झालात त्या जागेवर छगन भुजबळ साहेब पण महापौर झालेत, सुधीर भाऊ महापौर झालेत, डॉक्टर रमेश प्रभू महापौर झाले. त्यांचा स्तर कुठे होता आणि तुमचा कुठे आहे? आणि तुम्ही काय बोलताय? तुमच्याविषयी काय बोललं की बघा बाळासाहेबांवर बोलतायत. म्हणजे काय करायचं, ह्यांच्याविषयी काही बोला की बाळासाहेबांच्या पडद्याच्या आड हे लपून राहतात. आणि बाळासाहेब, हो मी बोललोय आणि हे बोललोय की उद्धवला सांभाळा, नाहीतर त्या आदित्यला सांभाळा. हे का पाळणा घर आहे का आदित्यला सांभाळण्यासाठी?
अरे आमचं नेतृत्व बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे 3ऱ्या टर्मसाठी खासदार झालेले आहेत आणि त्यांना अजून मंत्रिपद दिलेलं नाही, 3ऱ्या टर्मचे आहेत. आणि तिकडे 2 महिने आमदार होऊन झालं नाही तर तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर. हे विचारणं काय पाप आहे का? हे आम्ही विचारायचं नाही? शिवसेना प्रमुखांनी आम्हाला घडवलं, शिवसेना प्रमुखांच्या तालमीत आम्ही मोठे झालो, हे आम्हाला सांगायची गरज नाही. आणि मी आज पोटतिडकीने ह्यासाठी बोलतोय मीडियासमोर. प्रत्येक माणूस, मी तुम्हाला जे पत्र दाखवल्यानंतर 35-36 वर्षानंतर आम्ही जेव्हा आमदार होतो, शिवसैनिक म्हणून काम केल्यानंतर, आमदार झाल्यानंतर पण 2008ला मी आमदार झालो एप्रिलला आणि डिसेंबर 2010ला मी राजीनामा दिला. का राजीनामा दिला 2 वर्षात? MLC 6 वर्षाची असते. मी फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे या माणसाच्या स्वभावामुळे आणि त्रासामुळे कंटाळून गेलो. पहिला मी जाऊन मातोश्रीवर राजीनामा दिला, सगळ्या पदांचा दिला. आमदारकीचा विधान परिषदेचा दिला, भारतीय कामगार सेनेचा सरचिटणीस पदाचा दिला, भारतीय कामगार सेना महासंघाच्या सरचिटणीस पदाचा दिला आणि मीनाताई ठाकरे ट्रस्टच्या खजिनदार पदाचा दिला. आणि मी नंतर अजितदादांना जाऊन भेटलो की अजितदादा, मी असं राजीनाम्याचं पत्र आहे, बाळासाहेबांना देऊन आलोय आणि मातोश्रीवर तेव्हा देऊन आलोय. तेव्हा स्वतः रवी तिकडे होता, आजही आहे रवी तिकडे, विचारा. मी त्यांना देऊन आलो आणि नंतर अजितदादा म्हणाले, हो आपण 3 महिन्यामध्ये तुझी पोटनिवडणूक लावू. त्यांनी माझी पोटनिवडणूक लावली, निवडून आणलं. नंतर पुन्हा 15ला आलं तेव्हा त्यांनी पुन्हा मला निवडून आणलं. मी त्यांचे खरोखर आभार मानेन. राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, दादांबरोबर जे काम करत आहेत, त्यांचे खरोखरच मी आभार मानेन. पण मला सांगा, 37 वर्ष तुमच्याकडे पदावर राहिल्यानंतर किरण पावसकरला असं का जावं लागलं राष्ट्रवादी? ह्याचा कधी तुम्ही विचार करणार आहेत का? 6 खासदार जे निवडून आले, निवडणूक लढवायची म्हणजे आपलं सगळी पुंजी लावून निवडून यायचं, आपल्या कुटुंबाला कामाला लावून, आणि त्यांनी आल्यानंतर ताबडतोब राजीनामा द्यायचा आणि आमच्याकडे यायचं. शिंदे साहेबांबरोबर 40 लोक, एक नाही 40 आमदार तुमच्याकडनं निघून जातात आणि दुसरीकडे जात आहेत. कारण काय? बरं, जातात त्या सगळ्यांना तुम्ही काय म्हणताय? 15 कोटी, 50 कोटी, 15 कोटी, 50 कोटी. मग मला सांगा, माझं एक साधं विचारणं आहे तुम्हाला. उभाटाच्या नेतृत्वाकडे जे आमदार आमच्याकडे सोडून आले, जे खासदार आले, जो कोण मी आलोय आम्ही, तर आम्हाला तुम्ही जडणघडण आमची काय घडवलीत? आमच्यावर तुमचे विचार काय? पैसे जमवणे हेच होते की काय? तुमचे सगळेच विकले कसे काय जातात हो? तुम्हाला आरोप करताना पण लाजा वाटत नाही? आम्ही आमच्या आयुष्यातली 45 वर्ष दिल्यानंतर आज तुम्हाला मी विचारतोय, शिवसेना प्रमुखांच्या विरोधात बोलण्याचं धाडस कोणी केलं नाही. आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा जेव्हा दुरावा उद्धव ठाकरे केलाय, तर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून याच किरण पावसकरने तुम्हाला सगळे प्रश्न विचारलेत, तुमच्या कुटुंबाचे पण प्रश्न विचारलेत, तुमचे विचारलेत. आणि तुम्ही राहुल गांधींबरोबर जात होता त्यावेळची पण आठवण करून दिली. अशा माणसाला, विचारणाऱ्याला तुम्ही जर शिंदे साहेबांबरोबर काम करत असताना एकसारखं, आता शिंदे साहेबांच्या स्वभावाप्रमाणे काय ते काय म्हणतात, मी काम करत राहीन, मी कामातनं उत्तर देईन. ते कामातनं उत्तर देत आहेत, मी अशा पद्धतीने उत्तर देतोय. पण कोणाचं तरी वाक्य कोणाच्या तरी तोंडी घालायचं आणि सांगायचं. आम्ही 2 नेतृत्वाविषयी बोललो. डॉक्टर श्रीकांत शिंदे काम करताय आणि त्यांचे वडील त्यांना काय सांगतात, आणि उद्धव ठाकरे आपल्या मुलाविषयी काय सांगतात, एवढाच संपर्क होता. याचा संदर्भ की ज्यावेळेस बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंवर सगळं पदभार दिले, त्यावेळेस बाळासाहेबांनी म्हटलं होतं की मला सांभाळलं, आता माझ्या उद्धवला सांभाळा. आणि तसाच वाक्याचा पुढे जे ते वाक्य उद्धव ठाकरे आता घेऊन गेले वर्धापनला, आणि त्याच्यानंतर तुमचं वाक्य आलं, त्याच्यामुळे गदारोळ सुरू झाला. आमचं म्हणणं, मी माझं जे काल बोललोय ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंच्या बाबत बोललोय. त्यांच्या मुलाला सांभाळा बोलले त्याच्यावर बोललोय. ज्याचा काही बोललोय याला सांभाळा, आणि बोलायचं नाही का या गोष्टी? याच्यावरून टीका केली जाते, तुमच्या राऊत बोलतात, अंबादास दानवे बोलतात, किशोरी पेडणे. त्यांचे ही आता जे नावं घेतले त्यांची काय लायकी आहे? उगाच मला सांगायला लावू नका, भरपूर आहे माझ्याकडे मटेरियल, दर दिवशी काढायला सुरुवात करेन. तुम्ही तुमच्या वाक्यावर ठाम. मी माझ्या वाक्यावर ठाम आहे. उद्धव ठाकरेंसाठी मी बोललोय आणि उद्धव ठाकरेंसाठी बोललोय. आणि बाळासाहेबांचा अवमान करण्याची आमच्या मनात उगाच कोणी काहीतरी इतर शिवसैनिकांच्या मनात घालू नका. बाळासाहेबांचा अवमान तर कोणी इकडे सहन करणार नाहीत. मी फक्त महाराष्ट्रापुरतं नाही सांगत आहे, महाराष्ट्राच्या बाहेरचं पण सांगतोय. तुम्ही फक्त महाराष्ट्रानं, तुम्ही बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बोलायला सुरुवात करा, एवढं जरा त्यांना सांगा. माझा निरोप द्यायचा जात असेल तर. बोलण्यासाठी होते किरण पावसकर, आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावरून जे राजकारण सुरू झालेलं ते म्हणतात की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, पण मी कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केलेला नाही. त्यामुळे आता ह्याच्या
सगळ्या मुद्द्यांवर काय चर्चा होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई.